अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध प्रभागांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे। प्रभाग क्रमांक 12 स्वामी विवेकानंद व बेलपुरा परिसरात काँग्रेस पक्षाचा प्रचार जोर धरताना दिसत आहे। या प्रभागातनं ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवत असलेल्या प्राध्यापक मैथिली पाटील यांना मतदारांचा वाढता प्रतिसाद मिळत असून त्यांच्या प्रचाराला चांगलीच गती मिळाली आहे। मी प्राध्यापक मैथिली पाटील प्रभाग क्रमांक 12 स्वामी विवेकानंद बेलपुरा या भागामध्ये उमेदवारी दाखल केली आहे आणि राष्ट्रीय काँग्रेसचे आम्ही चारही उमेदवार अनेक कार्यकर्ते म्हणून इथे आम्ही उमेदवारी दाखल केली। पुढील अमरावतीसाठी आराखडा काय राहील? पूर्ण अमरावतीचं जर सांगायचं झालं डॉक्टर सुनील देशमुखांनी जे विजन होतं त्यांचं ते अमरावती स्वच्छता, अमरावती सुंदर आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये अमरावती जी त्यांनी उजळून टाकली होती त्या याच्यावर त्या पावलावर मोल टाकून आम्ही सगळे नगरमध्ये जे नगरसेवक त्यांचं काम आम्ही समोर कसं नेता येईल ते पाहू। दुसरी म्हणजे की ते झालं अमरावतीचं, पण विजन असं की आमच्या प्रभागामध्ये आम्हाला काय पाहिजे। शेवटी तर आम्ही नगरसेवक आमच्या प्रभागातले राहू ना, शेवटी आमच्या प्रभागामध्ये आम्हाला काय पाहिजे। स्वच्छता फक्त नाली कचरा हे इतकेच हे नसून ज्या महानगरपालिकेच्या योजना आहे त्या तळागाळातल्या लोकांपर्यंत कशा जातील आणि त्या आम्ही कसे इम्प्लिमेंट करेल त्यांच्यासाठी हे सर्वात पहिले माझं ते विजन राहील। देशामध्ये काय चालू आहे, अमरावतीमध्ये काय चालू आहे आणि तिथल्या या सर्वांचं एकच सांगोपांग आहे की त्रस्त झाले लोक या सरकारला। कारण काय आहे ना, इंदिराजींनी जे काही दिलं आणि राहुल गांधींनी जे पाहिलं आहे इथे की त्यांची आजी गेलेली, त्यांचे वडील गेलेले आणि हे देशासाठी गेलेले आणि त्यांनी स्वतः लग्न केलं नाही। हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे जनतेला की एवढा मोठा त्याग आहे ना काँग्रेसचा। तो काँग्रेसने एवढा मोठा त्याग केला तर आम्ही सर्वसाधारण एक त्यांचे घटक आहोत की आम्ही त्या काँग्रेसला वाचवासाठी आम्ही त्यांचे सेवक म्हणून फिरत आहे। माझं एकच म्हणणं राहील सर्व जनतेला की जिथे कुठे काँग्रेस असेल तिथे वाचवा आणि आमचं जे आताचं जे विजन आहे की आम्हाला देश सुधारायचा आहे, हे करायचं आहे, आमचं वाट सुधारायचं आहे। कारण एवढे सगळ्यांनी सांगितलं ना की आम्हाला हे करायचं नक्कीच करणार आहोत हे। आणि जनसामान्य आम्ही आता बेलपुऱ्यामध्ये फिरतो आहे। बेलपुऱ्याची परिस्थिती अशी आहे की लोक म्हणतात, काही पक्षांचे लोक म्हणतात की बेलपुरा हा संध्याकाळीच बघायचा आहे। बेलपुऱ्यामध्ये आत्ता नका जाऊ, आम्ही संध्याकाळी जाऊ। हा त्यांच्याजवळ हा कलंक जो लावून दिलाय ना यशोदाला संध्याकाळी जा। चांगल्या भागात तुम्ही आधी बी राहा, पण ह्या लोकांना तुम्ही आता संध्याकाळी जा। हे काय आहे? हे इंदिरा गांधीच्या वेळेस नाही झालं। इंदिरा गांधींनी समसमान विचार दिला होता, समसमान सगळं हे दिलं होतं आणि राष्ट्रीय काँग्रेसनी आपल्याला जेव्हा सिलेंडर होतं 500 रुपयाचं सिलेंडर होतं, आता ते सिलेंडर 1100 रुपयाला झालं। जे तुम्ही घर टॅक्स भरता ते अगदी कमी याच्यात होता म्हणून सगळं जनसामान्य आपल्यासारखंच होता। आता त्यांना एवढी महागाई दिली। तुम्ही लाडकी बहीण दिली ताई, सरकारने आपल्याला 1500 रुपये लाडकी बहीण दिली की नाही? 1500 रुपये लाडकी बहीण दिली तर खरं, पण माझा जो भाऊ आहे त्याच्याकडून त्याच्याही दुप्पट काढून घेतले ना। सिलेंडरचे 1100 रुपये, घर टॅक्सचे, त्याला इलेक्ट्रिक बिल आणि धान्य जे तुम्ही धान्य देऊन राहिले कंट्रोलमधून, तुम्ही त्याची हे तर बघा काय तफावत आहे। इकडे द्यायचं आणि इकडे काढायचं हे कोणत्या आणि त्या बलावर, त्या लाडक्या बहिणीच्या बलावर जे तुम्ही वोटिंग करून घेता तेवढे निवडून येते। मराठवाड्यामध्ये माझी लाडकी बहीण 1500 रुपयाची, मराठवाड्यातली 21ची, 10,000ची, मग इथली स्वस्त झाली का बहीण? हां, म्हणजे बहिणीला विकत घेणारा भाऊ त्या महाराष्ट्रात जर पैदा झाला आहे तर तो बहिणीचा पाठीराखा काय करेल? मला एकच सरकारला प्रश्न विचारायचा आहे की जो भाऊ आपण धागा बांधतो ना भावाला, रक्षण कर देवा भावाला आवाज देतो, तो रक्षण करता भाऊ बोका आहे का? तू जर मला हे देशील तर मी तुला 1500 रुपये देतो। हे विकत घेतणाऱ्या सरकारला मतदान खरोखरच जनतेने करू नये। आता धडा शिकवायची वेळ आली। काँग्रेस एकजुटीने कसं येईल याचा विचार केला पाहिजे आणि मी आव्हान करेल सर्व जनतेला की तुम्हाला माहीत आहे शिक्षण क्षेत्रामध्ये किती अधोगती झालेली आहे, शाळेमध्ये किती अधोगती झाली। नेट सेटच्या परीक्षा सुद्धा विकत आहे तुम्ही लोक। नेट सेटचे मी प्राध्यापक मैथिली पाटील यांनी बोलते का माझ्याकडे सगळे प्रूफ्स आहे। सगळ्या गोष्टी जर तुम्ही विकत आहे तर देता काय? अमित शहा आणि तुम्ही तिथं बसले म्हणजे सगळं काही होत असतं असं नाही। कंपन्या सुद्धा विकीला काढलेल्या आहेत, मग नोकऱ्या कुठे आहे? ह्या सगळ्या वाचवण्यासाठी आणि सर्वप्रथम तुम्हाला अमरावती सुधारायची येते आणि जे माझ्या बालकांचे जे क्रीडांगण होते ना ते क्रीडांगण देवळं मंदिरं बांधून आपणच ते खराब केले। त्यांचा जो आहे बालपण कुठे जातील त्या याच्यासाठी मला विजन आहे आणि मी सर्व जनतेला परत आव्हान करते की तुम्ही एकजुटीने एकत्र व्हा, या सरकारला वाचवा आणि काँग्रेसचं सरकार आणा। मी आव्हान करत आहे तुमच्या वतीने की तुम्ही त्या मीडियाच्या वतीने
सर्वांना सांगा, तुम्ही आव्हान करा देशाच्या लोकांना की काँग्रेस वाचवा. मी शंकरराव विनाश पुरे, माजी नगरसेवक. मी शहर जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष 15 वर्ष होतो. प्रदेश काँग्रेसचा महाराष्ट्राचा सरचिटणीस होतो आणि एकंदर 50 वर्षाचा राजकीय कार्यकाळ माझा गेला. मी 2 वेळा या वार्डातून निवडून आलो, एक नगर परिषद असताना आणि महानगरपालिका असताना. या वार्डामध्ये पंजाबचा खूप प्रस्ताव आहे, इंदिरा गांधीला मानणारे लोक आहेत, पण त्याचा प्रचार बरोबर झाला केला पाहिजे. घरोघरी स्टिकर लागले पंजाबचे. ही आता फिरण्यावाले सगळे पक्षवाले येतात, लोक हो हो म्हणतात, पण खरी लोकांची किंमत काँग्रेस पक्षच करतो. जेवढ्या योजना आहे तेवढ्या काँग्रेसनं आणल्या आहे आणि त्याचे चालून राहिले. संजय गांधी निराधार योजना हे फार मोठी योजना आहे गरिबासाठी, श्रावण बाळ योजना. आणि अशा प्रकारे काँग्रेसचे लोकांनी मतदान करावं अशी माझी त्यांना विनंती आहे. सगळ्यांनी काँग्रेसला संधी द्यावी. काँग्रेस हा पक्ष आहे की सगळ्या जाती जमातीला घेऊन चालणारा पक्ष आहे आणि म्हणून ह्या पक्षाबद्दल माझे 50 वर्ष राजकारणात काँग्रेसमध्येच गेले आहे. त्यामुळे मी काँग्रेसचा संघटक आहे आणि त्याचा कार्यकर्ता आहे. म्हणून आमच्या बारामध्ये जे उमेदवार आहे, रामटेके, सुनील रामटेके, मच्छली पाटील आणि मानलेताई आणि राजूभाऊ श्रीबाचे यांना प्रचंड मताने विजयी करण्याचं आव्हान मी या ठिकाणी करतो आहे. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 12 मध्ये काँग्रेस पक्षाचा प्रचार वेग घेत असून प्राध्यापक मैथिली पाटील यांना मिळणारा वाढता प्रतिसाद ही लढतीतील महत्वाची बाब ठरत आहे.